अरे देवा, आता हा उद्योग कुणी केला? मीरा, तुझं लक्ष नव्हतं का? अहो मी केलं होतं सगळं सरळ. हा ठेव, हे पण आहे बघ, याची चेन खाली घे. वंसा, काय लहान मुलांसारखं आहे? ठेव ग ते, चेन खाली येईल एवढं बघा. वंस, वंस, तुम्ही अशा इथे निराश बसू नका बाई. तुम्ही आज जाऊन बसता का? पाहुणे आहेत. बर, शालिनी ताई, यावं का आम्ही? हो. अरे या ना, या या या. ही वाट बघायची. या या या, नमस्कार. कोणाला शोधताय? नवरा मुलगा? अहो तो गाडी पार्क करून येतोय. या ना, या या. मीरा, चहा करायचं. हो मी आता बघते. बसा बसा. मी शालिनी मुधोळकर. ह्या आमच्या वंस. घ्या शेखर राजन. नमस्कार. बसा बसा. मीरा, माझी खोली नीट एका बघून जरा मांडामांड करून. मी ओळख करून देते याची. ही माझी धाकटी सून नेत्रा. नमस्कार. ओळख करून देते. हे मिस्टर अँड मिसेस देशमुख. नमस्कार. नमस्कार. तसे मूळचे सातारचे आहेत, पण आता मुंबईला असतात. आणि या शालिनीताई मुधोळकर. आमच्या करवीरातलं मोठं प्रस्थ आहे बरं का. त्यांचा मोठा मुलगा सत्यजित कर्तबगार आणि हुशार. इथला फार मोठा बिझनेसमन आहे तो. मला 2 मुलं, मोठा सत्यजित आणि धाकटा गौरांग. प्रियाला बोलवायचं का? हो. नेत्रा, घेऊन येतेस तिला? प्रिया प्रिया प्रिया, तू जाम लकी आहेस. एकदा बाहेर येऊन बघ यार, काय चिकणा पोरगा आलाय तुला बघायला. अक्का छावा आहे माहितीये. नेत्रा, मी आधीच खूप वैतागली. प्लीज त्यात भर नको टाकूस. प्रिया डार्लिंग, असं वैतागून नाही चालणार. तू एकदा बाहेर येऊन बघ त्या मुलाला. टॉल, डार्क, हँडसम, राजकुमार आहे राजकुमार. हा, आता सफेद घोड्यावर स्वार होऊन नाही आलाय, पण पांढऱ्या गाडीतनं आलाय. आणि काय गाडी आहे त्याची प्रिया. सच अ लवली कार इट इज. असेल, मग मी काय करू? बरोबर आहे. तू काय करणार? तुझ्या हातात आधीच 2 राज आहेत. आता या तिसऱ्याला ठेवणार कुठे तू? पण प्रिया, जाम लकी आहेस हा यार तू. चायला उपरवाला देताय ना, तो छप्पर फाड के देताय हेच खरं. नाही तर इथे आमच्यावर उपरवाला रुसला आहे, तो कधीपासून रुसलेलाच आहे. बर, आता चल बाहेर. वाट बघून बघून ताटकळला असेल ग विचार. नेत्रा, तुझी बडबड ऐकून मला कंटाळा आलाय. तुला बोलून नाही येत का ग? प्रिया, असं कंटाळून नाही चालणार. हा, आता हा जो सगळा कंटाळा आहे ना, जस्ट वाईप इट ऑफ आणि बाहेर जाऊन त्याला तुझा चेहरा दाखव. तुला बघायला आलाय ग तो. ताटकळला असेल विचार. अरे आप, खालती उतर चल पटकन. हे बघ, ही अशी साडीचा पदर आहे की नाही, हा असा खांद्यावर घ्या पटकन. अशी मस्त खांद्याने वाटली पाहिजेस की नाही तू. असा खांद्यावरनं पदर घ्यायचा आणि लाजत लाजत लचकत मुरडत जायचं त्याच्यासमोर. हे हॅलो, तू जास्ती पुढे पुढे करू नकोस. तुला पसंत करते. थांब थांब थांब. आता काय? अगं, चहा कोण घेणार? प्रिया, हातात चहा, नजर खाली आणि चाल सर. चल लवकर. प्रिया, नेत्रा, येताय ना ग? ये.
थँक्स. बैस ना. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचार. हो विचारूया ना. मला सांग बाळ, तुझं शिक्षण किती झालंय? मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय. घर कामं येतात ना तुला? हो, जमतात ना. सगळी कामं जमतात. नाही, घरात काम करायला नोकर मंडळी आहे, मी सहजच विचारलं. शालिनी ताई, मला तुम्हाला काही विचारायचंय. हो विचारा ना. तसं ह्यांनी मला सांगितलंय की प्रिया तुमची मुलगी नाहीये, तुमच्या मैत्रिणीची मुलगी आहे. हो म्हणजे प्रियाची आई माझी मैत्रीण गेली आणि प्रियाचं माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही राहिलं या जगात. म्हणजे तसा काका काकूंचा आधार होता तिला, पण आता आधारपेक्षा त्रासच जास्त होता असं म्हणायला पाहिजे. त्यामुळे तिच्या आईने तिची जबाबदारी माझ्यावरच सोपवली होती. म्हणजे माझी स्वतःची मुलगी नाही तर त्याहीपेक्षा जास्त जवळची आहे प्रिया मला. जबाबदारी तुमच्यावर सोपवली म्हणजे लग्न तुम्ही उरकून देणार की? नाही, उरकून कसं देईन मी. मी अगदी सगळं सागर संगीत सगळ्यांचे मानपान राखून करून देणार आहे. माझ्या मुलीचं लग्न आहे ते. मी काय म्हणते, हे सगळं बोलता येईलच की नंतर. आधी त्या दोघांना बोलायला एकांत द्यायला हवा. हो, शेवटी संसार त्यांना करायचंय नाही का? अगदी बरोबर बोललात तुम्ही. शालिनी त्यांना चालणार असेल तर. हो चालेल. आई, मला काय वाटतंय, प्रियाला आणि त्यांना सत्यजित दादांच्या रूम मध्ये बसू दे. हा, म्हणजे एकांत मिळेल त्यांना बोलायला ना प्रिया? नाही नको, माझ्या रूम मध्ये बसू दे. प्रिया, त्यांना घेऊन जाते. या ना. हो पण बाकी काही म्हणा, पण तुम्ही आज या वयामध्ये सुद्धा एवढं कार्य करताय, खरंच खूप कौतुक वाटतं मला तुमचं. कौतिक कसले होते आज? स्वामींची कृपा आणि बहिणाबाईंची छाया. नाही पण तरी सुद्धा तुम्ही तुमचे सगळे मोह माया याच्या पलीकडे जाऊन लोकांची सेवा करता. हो, या वयात आपोआप संदेपाश गळून पडतात बघा. दिव्यातलं तेल संपते आणि वात मात्र जळत राहते. आता ही वात का जळते? कारण ती इजत नाही म्हणून. माझं बी तसंच आहे. आयुष्यातलं मोहाचं मायेचं तेल संपलंय, पण वात मात्र जळत राहिली. कारण मरण येत नाही म्हणून. तुमचं हे अध्यात्म मला कधीच समजणार नाही. खरं तर समदे पाश तुटल्यावर, आयुष्य झोकून दिल्यावर पुन्यांदा एकदा जीवनाची आसक्ती निर्माण झाली आहे बघा माझ्या मनात. आणि याचं कारण आहे तुमची लेक. तिनं या राड गाडग्यात मला पुन्हा खेचून आणले बघा. लय गुणाची पोर आहे तुमची. तिनं जीव लावला म्हणून थांबले मी. गुणाची खान आहे तुमची पोर. तिच्या आईचे संस्कार दुसरं काय. तेच तर जन्मजन्मांतरीचं संचित असतंय हो.
आणि नाती सुद्धा जन्मजन्मीचीच असतात. म्हणूनच आज या नात्यानेच तुम्हाला इथे खेचून आणलं. खरं आहे तुमचं. यायला पुण्यांदा गेले ते स्वामींकडं, पण माझं मन मात्र घरलाच अडकलं होतं बघा. शेवटी मला स्वामी म्हणले, तू शरीरानं इथं आहेस पण मनानं मात्र घरलाच आहेस तुझ्या. तेव्हा आता सुटा. मग काय, पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि आली की इथं. आता पणजी बनणार आहे म्हणल्यावर राहते कशाला मी तिथं. आले इथं निघून. नाही, पण तरी सुद्धा तुमच्या आधारेची या घराला गरज आहेच या परिस्थितीत. शेवटी जे होत असतं ते काय, ते परमेश्वराच्या इच्छेनुसारच होत असतं. आपण फक्त त्याच्या इच्छेनुसार वागायचं आणि काय. खरं आहे तुमचं म्हणणं स्वामी. हा बोलाई. सत्यजित, अरे ती देशमुखांची मंडळी आली आहेत. कोण देशमुख? अरे असं काय करतोस, ते प्रियाला बघायला येणार नव्हते का? पण त्यांचं येणं कॅन्सल झालं होतं ना? हो, कॅन्सल केलं होतं, पण त्यांचा प्रोग्राम बदलला आणि आलेत ते. ठीक आहे, मग तुम्ही बघण्याचा कार्यक्रम उरकून घ्या. अरे करून घ्या काय, तू नकोस का इथे? तू त्यांच्याशी बोलायला हवंस ना सत्यजित. तू असं कर, तू निघून ये ना जरा थोड्या वेळासाठी. मी तिकडे येऊन काय करू आई? अरे काय करणार म्हणजे, तू त्यांना भेटायला नको का, तू बोलायला नको त्यांच्याशी? हे बघ आई, इथे कामाचा डोंगर पडलाय आणि तसंही ती मंडळी प्रियाला बघायला आली. मग प्रियाला आधी त्या मुलाला भेटू देत, तिला तो पसंत पडू देत. जर पुढे जायचं झालंच तर मग मी भेटेन ना, आत्ताच भेटून काय करू? तू ठेव फोन, मी आता खूप कामात आहे. बाय. बाय. काय रे, प्रियाला बघायला कोण येणार आहे? आलेत, म्हणजे प्रियाचीच तशी इच्छा आहे. वा, चांगलं आहे मग सगळ्यांसाठी. दॅट्स इट. हे असं होतं माझं आत्तापर्यंतचं आयुष्य. म्हणायला गेलं तर अगदी साधं, सरळ, सोपं. मगापासून मीच बोलतोय, तुम्ही काहीच बोलत नाही आहात. तुम्ही सांगा ना तुमच्या आयुष्याबद्दल काहीतरी. माझ्या आयुष्याबद्दल सांगण्यासारखं विशेष काहीच नाही. इतर मुलींनी केलं तसं मीही कॉलेज कंप्लीट केलं. माझे वडील मला लहानपणीच सोडून गेले. 2-2.5 वर्षापूर्वी आईही गेली. मग शालिनी मावशीशिवाय या जगात मला इतर कोणीच नव्हतं. म्हणून मग शालिनी मावशीने याच घरात मला आश्रय दिला. म्हणून मी इथे राहते. हात रिकामे होते, ते अजूनही तसेच आहे. आय कॅन अंडरस्टँड. पण असा विचार करून तुम्ही वाईट का वाटून घेताय? मी समजू शकतो तुमच्या भावाला. 1 मिनिट, माझं बोलणं अजून संपलं नाहीये. शेखर, मला काही लपवायचं नाहीये. माझ्या आयुष्यात यापूर्वी माझं एका मुलावर प्रेम होतं. जीवापाड प्रेम. साहेब, एक सांगायचं होतं. बोला. त्यात ते आपलं प्लॅन, प्रियंक भोसलेच्या घरी रात्री बेरात्री फोन करण्यासाठी एक बाई हवी होती, ती मिळाली साहेब, आणि ती कामाला पण लागली. आता बघा साहेब, त्या प्रियंक भोसलेच्या घरी कसा जाळ उडतो. जाळ नाही संख्ये, वनवा पेटला पाहिजे. तांबडे बाबाला छोट्या गोष्टी आवडत नाहीत, वनवा. मग तू काय मुधोळकरच्या जीवावर. संख्ये, आम्ही याच्या लग्नाला गेलो होतो, आम्ही आता याच्या गाडी मोडला जाणार. डिवोर्स. नाही ऐका,
आमच्या त्या देखणाताईला फोन करा आणि बोलून घ्या. त्यांना आम्हाला विचारायचंय मोतीवाल्या बाईला काय आवडतं, काय नाही आवडत, त्यांची पसंत काय, नापसंत काय. नयन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा. तो बाबा तुम्हारी शरण में तांबड़े बाबा दे बाबा. प्रिया, आई काय विचारतात? दुसरं काही ऐकू येतंय का तुला आता? मावशी काय कसा वाटला तो शेखर राज? अरे लाजते बघ. अगं आम्हाला कळू दे तरी या नवरीला काय वाटतंय ते. आवडला ना? मावशी प्लीज, तुम्हाला असे प्रश्न नको विचारूस. अगं पण तुम्ही अशा आजकालच्या मुली स्पष्ट उत्तर द्यायला काय होतं? सांग की आवडला की नाही ते. प्रिया, तुला आवडला नाहीये का तो शेखर राज? हे बघ, तसं असेल तर आम्हाला वेळीच सांगा, नाहीतर मग उशीर झाला ना तर गोष्टी हाताबाहेर जायच्या. आधीच काय ते सांग. मावशी, माझ्यासाठी जास्त महत्वाचं हे आहे की त्याला मी आवडले की नाही. मुळातच मी कम नशिबी. त्याच्या समोर माझी बाजू कमकुवत आहे. त्यामुळे त्यांनी जर मला पसंत केलं तर माझं सुदैव समजायचं. भरून पावेल सगळं. या तुमच्यात नेमकं काय बोलणं झालं ग? काय नाही, मला तर तो खूप साधा आणि सरळ वाटला. त्यांनी मला काही प्रश्न विचारले, मी आपलं जमतील तशी त्यांची उत्तरं दिली. खूप समंजसपणे, शांतपणे बोलत होता माझ्याशी. माझ्याबद्दल, माझ्या आयुष्याबद्दल समजून घ्यायचा प्रयत्न करत होता. आता बघूया त्याचं काय उत्तर येतं ते. ह्यावेळी माझं नशीब कुठले रंग दाखवत आहे ते कळेलच. प्रिया, मावशी, हाय ग, वेडी मुलगी आहे अगदी. हे बघ, असं निराश नाही व्हायचं. माझं मन सांगतंय मला ते तुला नकार देऊच शकत नाही. मावशी, वेडी आहे रे, कसं व्हायचं? आई, तुमच्या गोळ्यांची वेळ झाली ना, मी मीराला काढून ठेवायला सांगितल्या होत्या, मी घेऊन येते. नाही, नाही, अगं असू दे, मीच जाऊन घे. आपण बोलणार आहोत नंतर. वेडी. हे काय? अका प्रिया, तुझं हेच खूप आवडतं बघ मला. काय मस्त गुंडाळस तू आईंना. आता मला खरं खरं सांग, काय चाललंय? चल, मी काही सांगणार नाहीये तुला. असं काय? थोडस काहीतरी सांग ना, की मला आयडिया तरी दे काय होणार आहे त्याची. नेत्रा, फिल्म रिलीज व्हायच्या आधी गोष्ट कळली तर फिल्म बघायची मजाच जाते. सो तुला जर गोष्ट समजून घ्यायची असेल तर कान आणि डोळे उघडे ठेव. मग बघ फिल्म बघायला किती मज्जा येते ते. नाही, बरोबर आहे, पण फिल्मची वन लाईन माहिती असेल तर अजून मजा येईल ना बघायला. मी आता एक टाइम बॉम्ब फिक्स केलाय. टाइम अप झालं की तो फुटणार.
मग बघ काय घडतं ते. हं?